हॅलो फ्रेंड्स, आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि उपयुक्त अशी ओली हळद याचं लोणचं कसं करायचं ते आजच्या भागात आपण दाखवलेलं आहे. तर ओली हळद ही औषधी गुणधर्माची आहे, अँटीऑक्सिडंट आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकल्यावरती अत्यंत गुणकारी अशी ही ओली हळद आहे. याचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये तर करतच असतो, परंतु आपण जर लोणचं बनवून तोंडी लावण म्हणून जर ताटात वाढलं तर सगळेच जण आवडीने खातात आणि त्याचे आपल्याला गुणसुद्धा उपयोगात घेता येतात. त्याच प्रकारे इथे जे आपण मसाले वापरतो ते मसाले पचनशक्ती वाढवतात, लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत देखील करतात. यामध्ये आपण गूळ आणि हळदीचा एकत्र वापर केलेला असतो, त्यामुळे लोणच्याची चव खूपच वाढते. त्वचेवरती उजळपणा येण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो. याची संपूर्ण रेसिपी प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. एकदा नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या एकदा नक्की बघा. आणि ओल्या हळदीचं लोणचं एकदा नक्की करून आहारामध्ये त्याचा वापर करून बघा. तुम्हालाही त्याचे नैसर्गिक फायदे नक्कीच मिळतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. थँक्स फॉर वॉचिंग.